विद्यार्थ्यांचा इरा वेळेत पूर्ण होते की नाही त्याला मॉनिटर कसं करणार, स्टाफला सुद्धा इझिली दिसलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळी सोलरमध्ये जाऊन चेक करण्यापेक्षा, कारण बऱ्याचदा सोलरवरती डेटा अपलोड होतो नाही होतो, पण इरामधला डेटा आपल्याला रोजच्या रोज चेक करता येतो. पण कोण विद्यार्थी मागे आहे, कोण पुढे आहे हे चेक करता आलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा इतर विद्यार्थ्यांचे इराचे मार्क आणि सेशन काउंट दिसले तर त्यांना मोटिवेशन मिळतं वेगाने पुढे जाण्यासाठी. इथं विद्यार्थी स्वतःचं नाव लिहून सुद्धा चेक करू शकतात. आपलं नाव लिहायचं त्यांनी आणि आपले एरियाचे सेशन किती झाले ते चेक करू शकतात. इथं महिना लिहू शकता तुम्ही, हे सेंटरसाठी आहे. महिना मार्चचे विद्यार्थी पाहिजेत, मला काय एप्रिलचे पाहिजे ते मी निवडता येईल तुम्हाला. तुम्ही जर एप्रिलचे विद्यार्थी निवडले, सेंटर कोड टाकला आणि टॉपचे 100 विद्यार्थी निवडले तर तुम्हाला 100 विद्यार्थ्यांचा डेटा इथं उपलब्ध होईल आणि कोणाचे किती सेशन आहेत हे विद्यार्थ्यांना पाहता येईल. आता 0 सेशनवाला सुद्धा विद्यार्थी आहे, त्याच्यावरती मला जास्त लक्ष ठेवता येईल. आणि मला हे पण सांगता येईल विद्यार्थ्यांना की काय मुलांचे 33 सेशन झालेत, काहींचे 43 सेशन झालेले आहेत. आणि जेणेकरून विद्यार्थ्यांनी वेगाने इरा कंप्लीट करावा यासाठी आपल्याला त्यांना मोटिवेशन देता येईल. हे जसं एप्रिलचं आहे तसं आपल्याला मार्चचं पण काढता येईल. मार्चचं काढलं तर मार्चचे विद्यार्थी कसे आहेत बघा, सगळे 40-42 आहेत. आणि आपण जर त्यांचं ॲव्हरेज पाहिला तर जवळजवळ ॲव्हरेज 39 आहे, म्हणजे सगळे विद्यार्थी 40च्या आसपास आहेत असा अर्थ होतो. तर सगळे विद्यार्थी 40 आसपास आहेत म्हणजे आपण धोक्याच्या बाहेर आहोत. तर ॲव्हरेज पाहून सुद्धा आपल्याला अंदाज करता येईल की आपल्याला एरियावरती किती आणखी लक्ष द्यायचं आणि विद्यार्थ्यांना करून घ्यायचं आहे. ते विद्यार्थ्यांना ॲक्सेस करता येईल, कोणतेही लॉग इन वगैरे काही करायचं नाही आहे. त्याच्यानंतर स्टाफला करता येईल आणि सेंटरला हा डेटा मॅनेज करण्यासाठी कंट्रोल पॅनल असेल. तर अशा पद्धतीने हे एक फ्री टूल आहे. ज्यांनी IMS किंवा सोल्युशन ॲप घेतलेले आहेत त्यांच्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भेट द्या. त्यावरती याचं पूर्ण ट्रेनिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. धन्यवाद.